बेस्ट निवडणूक हरल्यावर राज वर्षा बंगल्यावर फडणवीस आणि राज यांच्यात तासभर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेले राज। उद्धव गटात अस्वस्थता, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाबाबत गोंधळ कायम। ठाकरे ब्रँड कोबात स्वदेशी देवाभाऊ जोमात, सेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी। वेल्हेच्या नामबदलाला केंद्राची मान्यता, वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार, मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ, जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला अटकेत, नग्नपूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर अश्लील कृत्य। नाशकात पाऊस थांबला, मात्र गावात पाणी भरलेलंच, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं जागोजागी पाणी तुंबलं, रामकुंड आणि गोदा घाट पाण्यात। राहुल यांचा मतचोरीचा दावा, फुसका निघाला, मतचोरीचा दावा सांगणाऱ्या संस्थेची माफी। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या, अतिवृष्टीमुळे सहकार विभागाचा निर्णय। लोकांनी ठाकरे ब्रँड नाकारलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। भारताची मोठी झेप, अग्नी 5 ची यशस्वी चाचणी, अग्नी 5 भारताचं पहिलं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र। लोकसभेत राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधेयक सादर करताना गदारोळ, गृहमंत्री अमित शहांवर भिरकावले कागद। ठाण्यात ठाकरे गटाला गळती कायम, केडीएमसीच्या 3 नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश। पालघर जवळ 3 बोटी बुडाल्या, गुजरातच्या अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ घडली दुर्घटना, वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्यानं बोट दुर्घटना। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विनापरवानगी झाडे कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। जळगावात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, शेतातील विजेचा धक्का लागून 5 जणांचा मृत्यू। राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर। भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी मंत्र्यांकडून नांदेडमध्ये शेती नुकसानीची पाहणी। वर्ध्यात भीषण अपघात, 3घांचा जागीच मृत्यू, भरधाव कारनं घेतली पलटी, 2 महिला 1 युवक ठार, 1 जण जखमी। तरफ्याच्या मदतीनं पुरातून शेतकऱ्यांचा प्रवास, पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी, हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद। पनवेल महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार, पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आढळल्या अळ्या। अंगणवाडी सेविकांसाठी धाडलं हेलिकॉप्टर, भामरागडमधून अंगणवाडी सेविकेला सोडवलं। भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजक ड्रीम 11वर बंदीची शक्यता, रमी आणि पोकरवरही बंदीची तयारी, लोकसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक सादर। दिल्लीत 3 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, दर्यागंजमधील घटना, जखमींवर उपचार सुरू।